सर्वप्रथम आपण या पत्रकार परिषदेला आलात तर आमचे जे मराठा शिक्षण संस्थेच्या मराठा हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहे त्यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आमच्या समेत आलेले माझ्या इकडे बसून जे आहे आमचे सर एखंडे सर आणि त्याचबरोबर इकडं माझ्या या बाजून बसले ते तकले सर आणि बाकीचे सगळे जण आम्ही विद्यार्थी आहे। तर 1946 ला जी संस्था मराठा शिक्षण संस्थेच्या नावाने शाळा सुरू करण्यात आली त्याच्या अगोदर या संस्थेचं वसतिगृह होतं आणि त्या संस्थेचे आम्ही विद्यार्थी या नात्याने दरवर्षी एक छोटा मोठा कार्यक्रम होत असतो। आता देशालाही स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आणि आता हे 76 वर्ष या संस्थेला झाले। तर या निमित्ताने जेवढे विद्यार्थी हयात आहे सिन्स बिगिनिंग पहिल्यापासून तेव्हापासून ते आजपर्यंत जेवढे माजी विद्यार्थी आहे त्यांचा एक स्नेहसंमेलन आणि मेळावा हा 8 नोव्हेंबर रोजी व्हावा या दृष्टीने आमच्या गुरुजनांना आम्ही विनंती केली की असा एक आमच्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे की असा एक स्नेहसंमेलन गेट टुगेदर मेळावा व्हावा आणि याच्यातून 2 गोष्टी करता याव्या की एकेकाळी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिकायला संधी उपलब्ध व्हावी म्हणून त्या काळात सन्माननीय त्या काळातले पंढरीनाथ पाटील शिसोदे उर्फ भाऊ यांनी ही संस्था सुरुवातीला निर्माण केली किंबहुना सुरुवात केली आणि बोटावर मोजणे इतके आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये शाळा किंवा कॉलेजेस होते त्यातल्या 2 आणि 3 संस्थेपैकी ही एक संस्था होती। तर त्या संस्थेची डॉक्युमेंटरी व्हावी त्या संस्थेचा या विद्यार्थ्याने केलेल्या कामाची यशोगाथा संस्थेला मांडता यावी आणि विद्यार्थ्याकडून या संस्थेला काही हातभार पण लावता यावा असा एक सामाजिक हेतू डोळ्यासमोर ठेवून फक्त एकत्र विद्यार्थी यायचे एन्जॉय करायचं वगैरे असा काही इश्यू न घेता सामाजिक उपक्रमामध्ये आपण संस्थेला काय मदत करू शकतो का, या संस्थेमध्ये जे विद्यार्थी गरीब असतील ते होतकरू असतील त्यांना शिकण्यासाठी काही माजी विद्यार्थ्याला मदत करता येते का आणि या संस्थेचा सुद्धा त्याच्यामध्ये काही हित आहे का आणि याच्या पुढे जाऊन आता त्या गुरुजनांनी घडवलं त्यांचा सन्मान आम्हाला माजी विद्यार्थ्यांना करता येतो का असा एक दोन्ही चारी बाजूने हा मी त्यातला एक विद्यार्थी असल्या नात्याने आपल्याला विनंती केली की या निमित्ताने आम्हाला मराठवाडाभर राज्यभर जे मुलं आता विखुरले गेले आता ते मुलं म्हणजे सरांच्या दृष्टीने आम्ही मुलं पण आता आमचे पोरं ग्रॅज्युएट झाले आम्हाला नातू पंतू झाले आता ते ग्रॅज्युएट व्हायची वेळ आली तर आता आम्ही विद्यार्थी म्हणूनच तिथं आहोत। तर सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलंय पण हा सगळा अट्टहास आमचा माजी विद्यार्थ्यांचा आहे। सर हे आमच्यामध्ये सन्मानाने काही काम करू लागलेला आहे परंतु त्यांचाही सन्मान या निमित्ताने व्हावा असा एक दुहेरी हेतू डोळ्यासमोर ठेवून दोन्ही तिन्ही कामं याच्यातून मार्गी लागावे या दृष्टीने हा उपक्रम हाती घेतलाय। याची तारीख आहे 8 नोव्हेंबर, वेळ आहे सकाळी 10 वाजता आणि साधारणपणाने 11 सांगू 10 वाजता 10:30च्या दरम्यान सुरू होईल आणि 2-2:30 वाजेपर्यंत चालेल असा हा कार्यक्रम आहे। स्थळ आहे विवेकानंद कॉलेज त्याचं पटांगण जे आपण म्हणतो ग्राउंड तिथं तो कार्यक्रम आहे। स्थळ वेळ दिनांक आपल्याला कळवला आणि त्या दृष्टीने जी पाहुण्यामध्ये आमचा प्रयत्न काही सामाजिक व्याख्यान देणारे वक्ते अजून मला 2-3 लोकांनी आमचं पत्र दिलंय परंतु त्यांच्याकडून अजून रिप्लाय आला नाही आणि एक सामाजिक संघटना म्हणून काम करणारे जे NGO आहे त्याच्यामध्ये नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर किंवा दुसऱ्याचं काय नाव मकरंद अनासपुरे यांच्यापैकी कोणी आणता येईल का याचाही आमचा प्रयत्न चाललाय। असा दुहेरी हे मेळ घालायचा आहे की येणाऱ्या विद्यार्थ्यांना काही शिदोरी नेऊन जाताना सोबत घेऊन जाता येईल वैचारिक
आणि त्याचबरोबर काही सामाजिक काम करणाऱ्या संस्थेचे जे काही प्रमुख आहे त्यांचा सन्मान करून त्यांच्याही काही गोष्टी आपल्याला शेअर करता येईल, असा साधारणपणाने यातला हेतू आहे. एवढंच आम्हाला आज तुम्हाला अवगत करायचं होतं आणि इथून पुढेही आम्ही आपल्या संपर्कात राहू, वेळोवेळी प्रेस नोटच्या माध्यमातून कधी काय होणार आहे. पण या तुमच्या या बातमीमुळे किंवा तुमच्या या माध्यमामुळे आम्हाला आमच्या अगदी रिमोट प्लेसला असलेला जो विद्यार्थी असेल त्याला सुद्धा ती बातमी वाचायला मिळेल आणि त्याला यायला मिळेल. आता सगळ्यांचेच ॲड्रेस काही संस्थेकडे पण नाही आणि आमच्या सगळ्यांच्याकडे पण नाही. जिल्ह्यातल्या मर्यादित लोकांचे पत्ते वगैरे असतात, परंतु सगळ्यांचे नसल्यामुळे हे एक माध्यम तुमची या निमित्ताने आठवण झाली. जी आहे एक सगळ्यात सिनियर एक जण आहे म्हणे जिवंत अजून. माजी कार्यकारी अभियंता MSc आमच्या माहिती 1955 दहावी झाली. 1955 साली पैठणे कार्यकारी अभियंता होते MSCB ला. आमदार माझ्याशिवाय अजून कोणी आमदार असतील असं मला वाटतं. हा, संजय वागचोरे आहे, प्रदीप जयस्वाल आहे, नंदकुमार घोडेले आहे. आम्ही त्यांना सगळ्यांनी इन्व्हाइट करणार आहे, ते शोधून अगदी कोण कोण होतं. गिरधाराम हाळनोर आहे, संजय वागचोरे, हो मराठा कल्याणराव पाटील संस्थेचे अध्यक्ष होते. भाऊ नंतर पंढरनाथ पाटलाचे चिरंजीव ते. पंढरनाथ पाटलांनी संस्था उभी केली, त्यांचे चिरंजीव कल्याणराव पाटील. महाराष्ट्राचे विद्यार्थी वसतिगृहात ते होते, शाळेत नाही माहिती मला, पण जे वसतिगृह सुरू केलं त्यांनी सुरुवातीला वसतिगृह इथं औरंगपुरामध्ये ती औरंगपुरा बुक स्टॉलची ती जी आहे ना त्याच्या बाजूला एक जुना वाडा होता. त्या वाड्यामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी वसतिगृह म्हणून ते चालवलं गेलं. नंतर तिथं मग शिवाजी हायस्कूल आली पुढं आणि मग आमचे दिवाण देवडीमध्ये पुन्हा एक जागा आहे खुर्ची नंतर शाळा झाली. वसतिगृह होतं पहिले तिथे. सर याच्यामध्ये जे जागतिक दर्जाचा पुरस्कार भेटला देसले गुरुजी त्यांना निमंत्रित करणार आहे. देसले गुरुजी देसले असेल नामांकित जागतिक दर्जाचा पुरस्कार भेटेल त्यांना बोलवता येईल. पण त्यांचं आता आणखीन आम्हाला भेट करणं बोलणं काय काय नाही त्याच्यावर आम्ही काय अजून ज्या समितीने त्याच्यावर काय विचार केला नाही. काय नाही 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 आमचं काम रोज चालू है. परंतु रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.